न्यूज 24 महाराष्ट्र, वेध महाराष्ट्राचा। नमस्कार, मोठी बातमी समोर येत आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे। वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा आरोप करत लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी काही वारकऱ्यांची यादी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली होती। त्यानंतर राज्यभरात मोठा वाद निर्माण झाला होता। याच पार्श्वभूमीवर आळंदीत त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली होती। दरम्यान या प्रकरणात वाघोली पोलीस ठाण्यात लवांडे यांच्या विरोधात तक्रार आणि गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे। मात्र अटकेमागचे नेमके कारण अद्याप पोलिसांकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ही कारवाई खोट्या गुन्ह्याखाली करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे। तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाघोली पोलीस ठाण्याबाहेर जमण्याचे आवाहनही करण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकरणावर आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून पुढे नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकरणी संग्राम बापू भंडारी यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली आहे। जय श्रीराम, मी संग्राम बापू भंडारे। अखेर कायदेशीर मार्गाने सुद्धा लवांडेचं तोंड काळं करण्याचं काम आज वारकऱ्यांनी हिंदू धर्मीयांनी केलंय असं म्हणता येईल। वारंवार कायद्यातील पळवाटा शोधत कारवाईपासून दूर राहत असलेला लवांडे आज कायद्याच्या चक्रामध्ये अडकलाय। माननीय न्यायालयानं त्याला जो अंतरिम जामीन दिला होता तो काल 20/5/2026 रोजी रद्द करण्यात आला व तत्काळ महाराष्ट्र पोलिसांनी लवांडे नामक नराधमाला अटक करण्याचं काम केलंय। मी महाराष्ट्र पोलिसांचे हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो। हा महाराष्ट्र शूरवीरांचा आणि साधू संतांचा, त्यामुळे त्या शूरवीरांची साधू संतांची परंपरा पुढे घेऊन जाणाऱ्या महनीय मंडळींबद्दल जे जगमान्य आहेत, लोकमान्य आहेत, अशांबद्दल बोलताना प्रत्येकानं विचार हा केलाच पाहिजे। लवांडे अनेक दिवसांपासून या हिंदू धर्मातील महापुरुषांबद्दल, लोकमान्य मंडळींबद्दल नको ती गरळ ओकण्याचं काम करत होता, फेक नेरेटिव्ह सेट करायचं काम करत होता आणि वारंवार त्याच्यावर कारवाई व्हावी अशी आम्ही सर्वच हिंदू धर्मीय मंडळी मागणी करत होतो। हिंदुत्ववादी सगळ्या संघटना, पक्ष, कार्यकर्ते, सगळे संप्रदाय सर्वजण एकत्रित येऊन या लवांडेच्या विरोधात लढले। अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले, अनेक ठिकाणी निवेदनं दिली आणि आज कायद्याचा फटका या लवांडेला बसलाय। त्याने इथून पुढे तरी स्वतःमध्ये सुधारणा करून घ्यावी। त्यानं खरं तर हिंदुत्ववादी सरकारचे आभार मानले पाहिजे की मागच्या काळामध्ये केतकी चितळे ताईंवर जेव्हा कारवाई झाली, कारवाई दरम्यान तिची जी हेळसांड झाली ती हिंदुत्ववादी सरकार कार्यरत असताना लवांडे तुझी नक्कीच होणार नाही याची आम्हाला खात्री आहे। त्यामुळे तू हिंदुत्ववादी सरकारचे खऱ्या अर्थानं आभार मानले पाहिजे की जे तुला सुरक्षित ठेवताय। आणि तू म्हणालास की चोर सोडून संन्यासाला फाशी होतीये, तर तू अजून पण आत्मपरीक्षण कर, जाणीव करून घे की जेव्हा चोरच स्वतःला संन्याशी समजू लागतात तेव्हा त्या चोरांची हीच गत होते जी आज तुझी झाली।